हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरीला जेवायला दिलं जातं। त्याच वेळेला आता खरं तर अर्णव जो आहे तो आईलाच म्हणजे सुप्रियाला म्हणत असतो की एवढं जेवण बापरे एवढं का दिलं हो, तुम्हालाही माहिती आहे ना मी डाएट कॉन्शियस आहे। मग आता आई म्हणतात की नाही ते काही यात चालणार नाही, तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे, जावयाचा मान असतो, एवढं जेवण तर खावंच लागणार आहे तुम्हाला, असं देखील आता सुप्रिया म्हणू लागते। आता सुप्रियाने म्हटल्यावर अर्णवही तयार होतो, पण अर्णव म्हणतो मग मिस इंदोरला सुद्धा एवढं जेवण संपवावंच लागेल का? तर नम्रता म्हणते की हो तिलाही संपवावं लागणार आहे। तसंही तुम्हाला माहिती आहे का जिजू, हे जेवण आहे ना सगळं काही ना इशूच्याच आवडीचं आहे, इशूच्या आवडीचं जेवण इशू संपवणारच ना, असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव बघतच राहतो। मग आता सगळ्यांची इच्छा असते, खास करून नमू आणि सुप्रियाची, की अर्णवने पहिल्यांदा आणि त्याचसोबत इकडे इशूने अर्णवला घास भरवावा। मग या रीतीभाती तर पहिल्याच हव्यात ना, बाकी गोष्टी आपल्या लग्नात आपल्याला करता आल्या नाहीत, मग या गोष्टी तर आपण करून जे काही आहे ते तर साध्य करू शकतो ना, असं देखील म्हटलं जात असतं। आणि त्याच वेळेला आता इकडे नमू म्हणत असते की तसेही लग्नात बरेच कार्यक्रम आपले बाकी होते, तेव्हाही तुम्हाला कुठे एकमेकांना भरवायला भेटलं, मग आता तर हे चालूच शकतं ना, चला एकमेकांना भरवा बघू। तर दुसरीकडे मात्र आता जी इशू असते ती म्हणत असते की कशाला या सगळ्याची काही गरज आहे का, नको। पण आता अर्णव म्हणत असतो की घरातले इतके सगळीजण फोर्स करतात म्हटल्यावर आपल्याला तर हे करायलाच हवं ना, आणि असं बोलूनच तो मुद्दामून ना तिला आता भरवायला सांगत असतो। तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी ना या आत्याला खपत नसतात, म्हणजेच काय आत्या म्हणत असते की काय चाललंय काय तुमचं, म्हणजे ज्या काही गोष्टी रीती म्हणून पाळल्या गेलेल्या नाहीये त्या आता काही सगळ्याच पूर्ण करायच्या आहेत का या अशा पद्धतीने, असं आता आत्या म्हणू लागते। त्याचबरोबर आता सुप्रिया जी आहे ती म्हणते की बघा काय आहे ना म्हणजे की तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की ही अशा काही गोष्टी केल्या ना की नवरा बायकोमधलं जे नातं आहे ना ते थोडं का होईना जरा व्यवस्थित होतं, त्यांनाही त्यांचा वेळ मिळतो, आणि म्हणूनच आपण असे छोटे मोठे खेळ लग्न कार्यात करत असतो जेणेकरून त्यांनाही या सगळ्यामध्ये रमता यावं। मग ह्यांचंही तसंच आहे ना, यांचंही कशा परिस्थितीत लग्न झालं आहे तुम्हालाही माहिती आहे, मग थोडंफार असं काही केलं तर काही बिघडत नाही, त्यामुळे ना उगाच आहे ना याचा इशू करायला नको आपण। अर्णव तुम्ही भरवा, आम्ही आहोत ना, आम्ही सांगतोय तुम्हाला, असं बोलून आता भरवायला सांगितलं जातं। तर दुसरीकडे आता अर्णव तर एका पायावर तयारच असतो ईश्वरीला भरवायला, तो लगेच ईश्वरी काही करते तितक्यातच ईश्वरीच्या तोंडात गुपचूपपणे घास टाकतो। त्यावर ईश्वरी ही अर्णवकडे पाहतच राहते। ईश्वरीला वाटलं सुद्धा नव्हतं की अर्णव अशा पद्धतीने तिला भरवेल। खरं तर ना ईश्वरीला त्या अर्णवच्या हातून खायचंच नसतं आणि म्हणूनच ती विचार करत असते, पण आता काय, आता ईश्वरीला भरवलंय म्हटल्यावर आता तिला हे गुपचूपपणे खावंच लागत असतं। आता जेव्हा हे सगळं भरवल्याचा प्रोग्राम होतो, म्हणजेच अर्णव पहिल्यांदा फक्त इशूला भरवतो, आता इशूने भरवायचं बाकी असतं ना, मग नमू सांगत असते की तुम्ही एकमेकांना भरवायचं आहे म्हटले मी, म्हणजे फक्त जिजूने नाही तू सुद्धा भरवायचं आहे जिजूंना, असं ईश्वरीला नमू सांगू लागते। त्यावर आता इथे इशू खूपच गोंधळून जाते। मग इशूला आता कारणं हवी असतात ना, म्हणूनच आता इशू सांगते की तुम्हाला मी सांगू का काय प्रॉब्लेम आहे तो, म्हणजेच ना ह्यांना ना गोड चालत नाही, ते डायटिंग करतात ना, मग कसं भरवणार ना। तर त्यावर अर्णव म्हणतो की चालेल ना, गोड खात नाही म्हणून काय झालं, बाकी तर सगळ्या गोष्टी खातोच ना मी, त्या भरवल्यास तरीही चालतील, असं तो बोलू लागतो। त्याबरोबर समजतं इथे बाकी सगळ्यांना की अर्णवला इशूच्या हातने खाताने खायचंच आहे। मग काय इशूना मुद्दामुने ना अर्णवला आता तिखट घास भरवते, म्हणजेच काय भाजीत जी मिरची असते ती मिरची त्या चपातीबरोबर ती मुद्दामून त्याला भरवते, जेणेकरून पुन्हा ना त्याने कधी भरवायचं नावच काढायला नको, असं काहीचं तिनं आता करून घेतलेलं असतं। आणि जेव्हा ती त्याला भरवते ना तेव्हा मात्र आता ती विचारते सुद्धा अजून देऊ का, अजून हवं आहे का, तर तसं सांगा भरवते मी तुम्हाला, ते सगळं ती मुद्दाम बोलत असते, कारण आहे ना तिला ना पुन्हा पुन्हा त्याला भरवायला लागू नये ना म्हणूनच तिनं हे सगळं काही केलेलं असतं। आणि तेव्हा मात्र अर्णवला कळतं की ही किती चालू आहे ते। तर दुसरीकडे आता हे जेवणाचे कार्यक्रम होत असतात, तर सुप्रिया म्हणत असते की पूर्ण जेवण संपवायचं आहे हां,
थांबायचं नाही आहे बिलकुलही, असं बोलूनच आता त्यांना जेवण देखील संपवायला सांगितलं जातं. आता काय मग हे जेवण दोघंही जण मस्त संपवतात, फस्त करतात, कारण इशूच्या आवडीचं सगळं जेवण होतं. मुना त्या दोघांचेही ना मोबाईलमध्ये फोटोज काढत होते. म्हणजे ते दोघंही जण एकमेकांना भरवतायत, एकमेकांना एवढं प्रेमाने बघतायत. या सगळ्याचे फोटो ना आपल्या मोबाईलमध्ये काढलेले असतात. खरं तर ना इशूला खूप जास्त हसू येत असतं, कारण तिने ना अर्णवला जो काही घास भरवलेला असतो ना तिखटाचा, त्यामुळे त्याला ना एकदमच तोंड तिखट झालेलं असतं. त्यामुळे ती त्याच्याकडे पाहून हसत असते आणि तिच्या मनात हेच सुरू असतं की कशा पद्धतीने ही मस्ती जिरवली ते. पण बाबा मात्र हे सगळं बघून ना खूपच खुश असतात, कारण बाबांना हेच हवं होतं ना की आपली मुलगी सुखात राहावी आणि चांगली राहावी, आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळं घडत असतं. कारण शेवटी राकेशचं खरं रूप जे त्यांच्यासमोर आलं होतं, त्यामुळेच तर त्यांनी अर्णवला आपला जावई म्हणून स्वीकारलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता इशू आणि अर्णव ते जेवण पूर्णपणे फस्त करतात. तर त्याच वेळेला अर्णवची नजर मात्र इशूवरनं काही मध्ये मध्ये हटत नसते. तो सारखं तिच्याकडे पाहतच असतो. आता हे सगळे तर प्रोग्राम होतच असतात, तर दुसरीकडे मात्र आता खूप सुंदर फोटो आले आहेत असं नमू आपल्या आईला सांगू लागते. त्यानंतर मात्र इशूला भयंकर असा राग आलेला असतो. इशू किचनमध्ये येते आणि इशू आपल्या आईला म्हणते, आई तू काय वागत होतीस ग बाहेर? मला नाही पटलं. त्या माणसाचे इतके लाड करायची काय गरज आहे? काय इशू तू कोणाबद्दल बोलते? कोणत्या माणसाचं बोलते? मी त्या माणसाबद्दल बोलते, मी ज्या माणसासोबत आली आहे ना त्या माणसासोबत. अगं मग तू त्यांना असं काय बोलतेस? तो तुझा नवरा आहे आणि ते आता आमचे जावई आहेत आणि तू असं सगळं बोलू नकोस ग. त्यावर ईश्वरी म्हणते, कसला जावई आणि कसलं काय? तुलाही माहिती आहे मला हे लग्न मान्य नाही आहे. मी जबरदस्तीने या नात्यात राहते आणि तू या नात्याला वेगळं वळण देतेस. मला नाही आवडलं ग तू त्याचे एवढे लाड करतेस ते. त्यावर मात्र आता इशूची आई इशूला समजावत म्हणते, मला एक गोष्ट सांग, अर्णवमध्ये असं काय चुकीचं आहे की जी तुला त्रास देते? बिचारा मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि तू म्हणशील ना तर मला तो आधीपासूनच आवडत होता, फक्त तुझं लग्न राकेशसोबत जमलं होतं म्हणून. पण तू खरंच ग नाव ठेवण्यासारखं त्याच्यात काय आहे हे तू मला सांग ना, मग मी तुला बऱ्याच गोष्टी सांगते. त्यावर मात्र आता इशू पाहत राहते. इशूला आई सांगत असते की खरंच तो खूप गुणी मुलगा आहे आणि आपण ना या सगळ्या गोष्टी ओळखायला चुकलोय. बघ त्याने आतापर्यंत आपल्याला काहीच त्रास दिला नाही आहे ग, पण तू का विचार करत बसली या सगळ्याचा? तो खरंच मनाने खूप चांगला आहे आणि त्याचसोबत तुला एक गोष्ट सांगू का, तो एक मोठा बिझनेसमॅनसुद्धा आहे, तरीसुद्धा त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. तो माणसं जपतोय आणि तू काय करतेस हे सगळं? मुळात आहे ना हे लग्न बाबांना सुद्धा मान्य होतं, म्हणूनच तर बाबांनी या लग्नाला होकार दिलाय. मग आता तू काय यामध्ये सगळ्यामध्ये पडतेस आणि का स्वतःला त्रास करून घेतेस? मला तेच कळत नाहीये. प्लीज असं नको करूस. ज्या काही सत्य परिस्थिती आहेत ना त्या ओळखायला शिक. आणि तू बाबांच्या इच्छेखातर तू हे लग्न केलेस म्हणतेस ना, मग बाबांना जर तो नवरा म्हणून तुझा मान्य आहे तर मग तुला काय प्रॉब्लेम होतोय ते तरी मला सांग. कारण आतापर्यंत अर्णव सरांनी ज्या काही चुका केल्या असतील त्या तुलाही माहिती आहेत आणि ज्या माणसाकडनं चुका होतात त्यातूनच तर माणूस शिकतो. पण मला असं वाटत नाही त्यांच्याकडनं जास्त काही चुका झाल्यात, कारण ते माणूस म्हणून खरंच ते उत्तम आहेत आणि त्यांचं आणि तुझं लग्न झालं आहे ना हे विधिलिखितच होतं असंच मला वाटतं. आणि म्हणूनच या विषयावर ना मला जास्त बोलायचं नाही. मी तुला फक्त इतकंच सांगते, जे आता पदरी पडले ती पवित्र झाले असं समजायचं आणि आपल्या नवऱ्यासोबत सुखाने संसार करायचा, असं देखील आईने आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे नमू आणि त्याचसोबत बाबा आणि अर्णव हे आता तिघही जण लुडोचा गेम खेळत असतात. तेवढ्यातच इशू तिथे येते आणि इशू तिथे आल्यानंतर म्हणते, काय चाललंय काय हे? तर नमू म्हणते, काही नाही ग, आम्ही जस्ट ना टाइमपास करतोय, थोडा वेळ एकत्र आहोत ना. मग जिजू चोटिंग करू नका, हां असं करू नका. जिजूला बघ ना कंटिन्यू सापडले, मस्त हा जिजू, भारीच खेळता एकदम. मग नाद आहे का आमच्या जिजूंचा? असं काहीतरी इथे ही नमू बोलत असते. तर दुसरीकडे इशू तिथेच थांबलेली असते. तर इशू मात्र म्हणत असते की काय गरज होती हा गेम वगैरे काढून आत्ता बसायची. तर नमू आणि त्याचसोबत अर्णव हे गेम खेळत असतात. तर बाबांच्या वाटणीची सोंगटी हा सुद्धा अर्णवच चालत असतो, फक्त बाबांना तिथे बसलेले असतात. तर दुसरीकडे तुम्ही 5 खेळलात म्हणजे 5 पडलेत आणि तुम्ही 6 डाव चाललेला आहात. चुकलं ह्या
तुम्ही चिटिंग करताय जीजू, असं करू नका. मग दुसरीकडे आता अर्णव म्हणतो की थांब, मी बाबांनाच विचारतो. तू मला म्हणतेस ना मी चिटिंग करतोय, थांब. बाबा मला सांगाव, मी चिटिंग केली आहे का आणि करतो का कधी? मी जे काही केलं ते चुकीचं केलं आहे का बरोबर केलं आहे हे फक्त तुम्हीच सांगू शकता. हे सगळं अर्णव ना या लग्नाच्या बाबतीत सुद्धा बोलत होता, फक्त लुडोच्याच बाबतीत नाही. आणि त्याच वेळेला इशू त्यांच्या बाजूलाच बसलेली होती आणि इशू हे सगळं ऐकत होती. आणि जेव्हा हा सगळा प्रसंग बाबांना विचारला जात असतो तेव्हा बाबा उत्तर देणार नाही हे सुद्धा माहिती असतं ना अर्णवला. मग आता अर्णवकडे सुद्धा एक जबरदस्त आयडिया असते. म्हणूनच आता अर्णव काय करतो, बाबांना म्हणतो की बाबा म्हणजे मी तुम्हाला ना एक बोर्ड देतो, त्याच्याने मला सांगा की माझी चूक आहे का नाही, का मी परफेक्ट करतोय. पहिलं बोट पकडायचं, मग समजायचं की माझी चूक आहे आणि दुसरं बोट जर त्यांनी पकडलं तर समजेन की माझी खरंच काही चूक नाही, मी जे केलं आहे ते योग्य केलं आहे असं मी समजेन. असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव म्हणतो ना तेव्हा मात्र बाबांना डोळ्यांनीच हलकाच इशारा देतात. म्हणजे त्यांना कळत असतं की अर्णवची या सगळ्यात काही चूक नाही. आणि इशूचे सुद्धा तेव्हा खडकन डोळे उघडतात. म्हणजे काय, बाबांना सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि म्हणूनच तर बाबा या लग्नाला तयार झाले हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं तिला. आणि ती सुद्धा आता अर्णवकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते. आणि जेव्हा हा सगळा प्रकार घडत असतो ना तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की आपण बरोबर आहे. म्हणजे आई आपल्याला समजावत होती, आपल्याला सांगत होती ते कुठेतरी परफेक्ट आहे. आपण या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढला, पण तसा काढायला नको होता. खरंच हा माणूस म्हणून इतका वेगळा आहे का हा विचार देखील आता ती करत असते. आणि तर एक मुलगा म्हणून, एक जावई म्हणून तर अर्णव पसंत पडलेलाच असतो. आणि आता बाबांनी सहमती दिली आहे त्यामुळे आता इशूसुद्धा काहीच बोलत नसते. पण इशू तर चकित होऊन बाबांकडेच पाहते की न आवडणारा हा अर्णव बाबांना कसा काय आवडायला लागला. हाच मुळात पडलेला प्रश्न इशूला असतो. त्यामुळे इशू काही आता नजर हटवत नसते. पण नम्रतालासुद्धा खरं तर खूपच कौतुक वाटत असतं, कारण नम्रतासुद्धा पाहत असते की ज्या काही गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या आहेत ना त्या एकदमच भारी असतात. म्हणजे लुडोचा गेम खेळताना अर्णव जो डाव साधलेला असतो ना ईश्वरीचा विश्वास जिंकण्यासाठी तो एकदम परफेक्ट असतो. इथे आता पुन्हा एकदा अर्णव आणि त्याचसोबत नमू तो लुडोचा गेम खेळत असतात आणि आता त्यांचा हा गेम चांगलाच रंगत आलेला असतो. इशू मात्र ते सगळं काही बघते आणि आता तिकडनं काढता पाय घेत असते. आणि जेव्हा ते तिकडनं जाते ना तेव्हा सुद्धा ती मात्र आता मागे वळूनच पाहत असते. म्हणजेच काय तर खरंच बाबांना सुद्धा ह्या गोष्टी पटल्या आहेत का, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं चालण्यावरनं तसंच वाटते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरीला पाटावर बसवलं जातं आणि आता त्यांचं औक्षण केलं जातं. त्यांना आता मानपान दिला जाणार असतो, त्यासाठी दोघांनाही बसवलं जातं. अर्णवचं औक्षण केल्यानंतर ईश्वरीचं सुद्धा औक्षण केलं जातं. त्यानंतर मात्र आता अर्णवला कुंकाचा टिया, त्याचसोबत त्याला आता मान म्हणून शर्ट पीस, पॅन्ट पीस आणि टॉवेल हे सुद्धा दिलं जातं. हे सुद्धा आता त्याला जेव्हा दिलं जातं तेव्हा मात्र आता अर्णव खूप जास्त खुश होतो आणि एक सोबत नारळही. तर इशूसाठी सुद्धा आता हे गिफ्ट आणलेलं असतं. इशू मात्र ना अर्णवला जे काही गिफ्ट दिलं आहे त्याकडे एकटक पाहत असते. आता इशूला सुद्धा हळद कुंकू लावलं जातं आणि त्याचसोबत बाबांनी खास करून इशूसाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट या बाबांना दाखवते आणि म्हणते की बघा हां आपलं हे गिफ्ट देते हां मी आपल्या मुलीला. आणि असं बोलून इशूकडे ते गिफ्ट देतात. इशू म्हणते की काय आहे एवढं, म्हणजे तुम्ही मला हे गिफ्ट तर देताय पण ह्यात काय. इशूला सांगितलं जातं की तू बघ ना तुझ्यासाठी खास असं आहे. आणि असं बोलूनच आता तिचं कौतुक केलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या कौतुकाच्या गोष्टी केल्या जातात ना तेव्हा बाबांनासुद्धा एकदमच भरून आलेलं असतं. बाबांनासुद्धा एकदम छान वाटत असतं. पुन्हा एकदा आता ईश्वरीची कानउघडणी करते. म्हणजेच काय तर ईश्वरीला ती पुन्हा एकदा सांगते, सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना, लक्षात असू दे हां, कुठेही काही प्रॉब्लेम करू नकोस असं देखील आता म्हटलेलं असतं. मग काय सगळ्या गोष्टी मॅडमच्या चांगल्याच लक्षात आलेल्या असतात, कारण उत्तम उदाहरण तर त्या मॅडमनी समोरही पाहिलेलंच असतं की. आणि त्यामुळे मॅडम आता चांगल्याच तयारीत असतात. दुसरीकडे आता अर्णव म्हणतो की चला आता आम्हाला निघायला हवं, कारण खूप उशीर झाला आहे, घरीही जायचे, चालेल ना आम्ही निघालो तर, असं आता तो म्हणू लागतो. त्यावर आता
सगळीजणं म्हणतात की ठीक आहे ना, चालेल ना, पण व्यवस्थित जा आणि गेल्यावर फोनही करा हां. तर आता इकडे राजश्रीकेंच्या घरात देवीच्यासाठी खूप तयारी सुरू असते, म्हणजे घट बसणार असतात आणि त्यासाठी पूर्ण कामाचं नियोजन जे आहे ते केलं जात असतं. आणि यावेळेला हे सगळं घटाचा कार्यक्रम जो आहे तो ईश्वरीकडनं करून घ्यायचा आहे तर ठरलेलंच असतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी येते आणि म्हणते की काय, आपल्याकडे घट बसवले जातात, मला माहीतच नव्हतं. खरंच जर माहिती असलं असतं ना तर मी खरंच ना लवकर आली असते, असं काहीच ती आता म्हणते. त्यावेळेला मात्र आता आजी उठून म्हणते की का, तू जेव्हा नव्हतीस तेव्हा आम्ही काही घरात घट बसवले नव्हते का? तू नसशील ना तरी आम्हाला चालेल, आम्हाला काही इतकीही गरज नाही आहे की तू तिथे असायलाच हवीस आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला जे हवं आहे ते मिळेल, काही गरज नाही आहे. तुला नाही पूजा केलीस ना आणि या सगळ्यापासून लांब राहिलीस ना तरी आम्हाला चालणार आहे, असं डायरेक्टली आजी बोलते. आणि जेव्हा आजी हे सगळं बोलते ना तेव्हा ईश्वरीच्या मनाला खूप वेदना होतात. बिचारी ईश्वरी सगळं सहन करत असते. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो. अर्णव तिथे आल्यानंतर अर्णव म्हणतो की काय झालंय आज एवढी शांतता, काय झालंय काय नेमकं? त्याच वेळेला आता मामी म्हणते, अरे तुझं लग्न झालंय तेव्हापासून घरात अशीच शांतता आहे की वेगळं काय आहे? कारण तुझ्या बायकोमुळे घरातलं वातावरण हे खूपच बदलून गेलेलं आहे आणि त्यामुळेच तर मी तुला सांगते की हे जे काही केलंयस ना ते खूप चुकीचं केलेलं आहेस तू. जर त्याच वेळेला आता आम्ही ठरवलं आहे, म्हणजेच आजींचं असं म्हणणं आहे की हिने ना 9 दिवस ना कोणत्याही कामामध्ये येऊ नये, कशाची गडबड करू नये, कारण या सगळ्यामुळे खूप जास्त त्रास होतो आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की हिने घरात 9 दिवस ना जिथे आहे ना तिथेच राहावं, कारण यामध्ये जर हिनं प्रॉब्लेम क्रिएट केले तर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला स्पष्ट सांगते की 9 दिवस ना हिला लांब ठेव, घरात प्रसन्नता हवी. मग आता हे सगळं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की मला नाही वाटत या सगळ्या गोष्टी आजीच्या म्हणण्यानुसार आहेत त्या. आजीला असं वाटतंय का? मग आजी का नाही बोलत आहे हे सगळं? तर आता आजी शांत असते. तर दुसरीकडे अंजली जी आहे ती मात्र म्हणत असते की इतके वर्ष ना या घरामध्ये ना सगळ्या जबाबदाऱ्यांना मी घेत होत्या, कारण या घरात एक सून नव्हती ना, मग सुनेचं कर्तव्य एक मुलगी म्हणून मी पार पडत होती. पण आता या घरात घरची लक्ष्मी आली आहे, सून आली आहे, तर ती हे काम करू शकते. आणि म्हणूनच मला असं वाटतं यावर्षी मळवट भरायचा मान हा घरच्या सूनबाईंनाच द्यायला हवा. तर हे सगळं बोलल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठेतरी ॲक्सेप्ट होत नसतात या आजींना. तर दुसरीकडे मात्र आता इशू जी असते ना ती सुद्धा बोलत असते. इशू म्हणत असते की सॉरी अंजली ताई, पण मला नको आहे हे सगळं, म्हणजे मी नाही घेणार आहे ह्या सगळ्याचा अंगावर लोड, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कारण इशूला माहिती असते की ती या घरात आली आहे, त्यामुळे या सगळ्यांना आवडलेलं नाही आहे. आणि मग जोर जबरदस्ती आपण देवाचे कार्य केले तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि म्हणूनच ती थोडी काढता पाय घेत असते. ती म्हणत असते की सॉरी, पण मला नाही यामध्ये लक्ष घालायचं. आणि तिनं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्याबद्दल बोलते ना तेव्हा मात्र आता मामीला तर आनंदच होतो, कारण तिला तेवढंच हवं होतं आणि ते परफेक्टली तिला भेटलेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की ते मामा जो आहे तो म्हणत असतो की ठीक आहे, जर ईश्वरी ह्या मळवट भरायला तयार नसेल, गट भरायला तयार नसेल, तर माझं काय म्हणणं आहे की कोणीही या प्रथा करू नका. आतापर्यंत सात्विकाताईने ज्या काही प्रथा परंपरा चालवत आलेल्या होत्या त्या सगळ्या काही अंजलीने सांभाळल्या. आणि जर घरची सून हे सगळं सांभाळायला तयार नसेल ना तर मला असं वाटतं की आपण ना हे इथेच थांबवूया, स्किप करूया, पुढे परंपरा वगैरे काही जपायची गरज नाही आहे, असं देखील आता डायरेक्टली मामा जो आहे तो बोलून जातो. मामा जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा मात्र आता अंजली जी आहे ती म्हणते की हो मामा, तुझं अगदी बरोबर आहे, तू म्हणतोयस ना ती गोष्टही मला पडते. जर आईची इच्छा होती की तिच्या सुनेनं हे सगळं करावं, तर हे जर करतच नसेल ना ती, तर आपण तरी काय करणार ना. जाऊ दे, आपणही या विषयावर जास्त वाद घालायला नको आणि हे जास्त वाढवायलाही नको. जर इशूला करायचं नसेल तर आपणही या गोष्टी पुढे करायला नकोत असं मला वाटतं, असं डायरेक्टली आता अंजली बोलते. तर दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असते की मला तर असं वाटत नाही आहे की कोणताही निर्णय जो आहे तो सात्विकाने घेतला होता. सात्विका याबद्दल कधीच काहीच बोलली नव्हती. मग आता तुम्ही लोक हा सात्विकाच्या नावाने काय सगळं सांगताय, हे असं आजी बोलत असते. पण आता अर्णव
अर्णवने तर विचार पक्का केलेला असतो, कारण त्याची आई जे काही बोलेल, जे काही असेल ते खरंच बोलेल हे सुद्धा आता माहिती असतं. आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी घडत असतानाच इकडे मात्र आजीने सांगितलेलं असतं, सात्विका वगैरे काहीच नाही बोलली होती असं. पण अर्णवचा मात्र विचार पक्का झालेला असतो की जर माझ्या आईची इच्छा असेल ना तर नक्कीच मिस इंदौर हा मळवट भरतील आणि ही सगळी परंपरा पुढे माझीच बायको म्हणून ईश्वरीजी पुढे घेऊन जातील असं देखील आता अर्णवने ठणकावून सांगितलेलं असतं. आता अर्णवने ठणकावून या सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हटल्यावर आता काय, सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते आणि त्यामुळेच आता सगळीजणं शांत असतात. आता आजीच काय, इथे वल्लरी जी आहे ती सुद्धा काहीच बोलू शकत नसते. त्यामुळे आता वल्लरी आजींचे कान जाऊन भरत असते. आजी देवबापाकडे प्रार्थना करत असतात आणि म्हणत असतात की सगळं काही नीट तर होईल ना. तर वल्लरी म्हणत असते की हे ना देवाच्या हातात नाही आहे, हे सगळं ना आपल्या माणसांच्या हातात आहे. आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर तो पत्रिकेतला दोष या सगळ्या गोष्टी माहितीत नाही. मग मुद्दामुळेना वल्लरी आता आजींचे कान भरत असते. दुसरीकडे पूजेसाठी बाहेर जायचं असतं आणि त्यामुळे अर्णव इशूला सांगत असतो की चल पटकन आवर. तर इशू म्हणत असते की हो लेट होतोय मला कळतंय. तर अर्णवने ईश्वरीसाठी खास असं हेअर ड्रायर आणलेलं असतं आणि तो म्हणतो की केस लवकर सुकव म्हणजे आपल्याला जाता येईल. त्याच वेळेला हेअर ड्रायर चुकून ना इशूच्या हाताला लागतं, कारण तिनं पहिल्यांदा कधीच वापरलेलं नसतं. ते गरम असा चटका लागल्याबरोबर इशू चकते आणि त्याच वेळेला अर्णव तिचा हात बघतो आणि तिला बोलत असतो की कुठे लागले दाखव. त्यावेळेला इशू अर्णवकडे एकटक पाहत होते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.